टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईत सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसानंतर आता महानगरपालिकेनं आज सकाळपासूनच स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलेली आहे। आज आपण पाहतोय की सकाळपासूनच स्वच्छतेला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10:30 पासून बऱ्याच ठिकाणी आता महानगरपालिकेच्या वतीनं नियमित साफसफाई केली जाणार आहे आणि 15 जूनपर्यंत ही साफसफाई अशाच पद्धतीनं चालणार असल्याची माहिती मिळते। बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आजपासून ही विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली गेलेली आहे। पावसाचं पाणी नाल्यांमध्ये मोकळेपणानं जावं आणि यासाठी सार्वजनिक ठिकाणी फेकलेला कचरा, भंगार, फर्निचर, इतर टाकाऊ वस्तू, झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्यासुद्धा एकत्र गोळा करण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे। प्रकल्प स्थळावर पडलेले खडे, पेवर ब्लॉक्स आणि त्यासोबतच ज्या पडलेल्या पडीक वस्तू आहेत त्या रस्त्यांवर, फुटपाथवर जमा झालेल्या आहेत अशा वस्तूंची विशेष स्वच्छता केली जाणार आहे। नद्यांच्या आणि नाल्यांच्या आजूबाजूच्या परिसराला देखील विशेष लक्ष देऊन ते सुद्धा स्वच्छ केलं जाणार आहे। आपण पाहतोय की रस्त्याच्या फुटपाथवर असलेली जी झाडं आहेत त्या झाडांच्या ज्या फांद्या आहेत ज्या वाऱ्यानं पडू शकतात अशा फांद्या तोडण्यात आलेल्या आहेत आणि त्याची सुद्धा या ठिकाणी मोठ बांधण्यात आलेली आहे आणि हे सुद्धा आता महानगरपालिकेकडून घेऊन जाण्यात येणार आहे। हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर लो लाईन परिसर आहे, मुंबईचा माटुंग्याचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पारसी कॉलनीकडे जाणारा जो रस्ता आहे तो या ठिकाणी पाण्यानं भरलेला असतो जेव्हा जेव्हा पाऊस पडतो। पण आपण पाहतोय की आता ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि दूरपर्यंत जर नजर टाकली तर आपल्याला पाहायला मिळेल की पूर्ण या संपूर्ण परिसरामध्ये आता महापालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी हा संपूर्ण परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली आहे। एकंदरीतच या स्वच्छतेचा किती फायदा होणार आहे आणि जास्त पाऊस पडला तर पुन्हा मुंबई तुंबणार का असा सवाल सुद्धा मुंबईकर विचारत आहेत। कॅमेरा पर्सन सिद्धेशसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।